वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आज आपण शिकणार आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन यांच्यामध्ये काय रिलेशनशिप असतं. लास्ट लेक्चरला आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजेच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट चा फॉर्म्युला काय किंवा बॉइलिंग पॉईंट का वाढतो, कसा वाढतो हे डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बरोबर. आता याच्यामध्ये कसं असतंय बघ. फर्स्ट पॉईंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनमध्ये आपण मोलॅलिटी घेतो, मोलॅरिटी नाही घेत. काय घेतो? मोलॅलिटी. आता मोलॅलिटी म्हणजे काय, मोलॅरिटी म्हणजे काय, ह्या सर्व कन्सेप्ट या चॅप्टरच्या फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत कॉन्सन्ट्रेशन टर्म्समध्ये. जर त्या तुम्हाला क्लिअर नसतील तर अगोदर ते लेक्चर पहा आणि मग या पॉईंटवर या, म्हणजे इथं काय अडचण येणार नाही. ओके. तर एक्सपेरिमेंटली किंवा थर्मोडायनॅमिकली इट इज फाउंड दॅट delta TB, that is boiling point elevation, is directly proportional to concentration of solution. म्हणजेच काय? मोलॅरिटी. ते आपण कसं लिहू शकतो? बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजेच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन is directly proportional to molality of solution. Molality of solution म्हणजेच काय? डेल्टा TB is directly proportional to मोलॅलिटी. मोलॅलिटी कशाने दाखवतो आपण? स्मॉल एम न. आणि बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजेच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कशाने दाखवतो? डेल्टा TB न. लक्षात? अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आला. आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघ. एखादा कॉन्स्टंट घेतला पाहिजे. डेल्टा TB इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतो आपण KB इंटू M. आता KB म्हणजे काय? KB इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. KB is proportionality constant called हे नाव खूप महत्वाचं आहे. इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट और त्याचं अजून एक नाव असतं मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट और मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. ओके. केबीला काय म्हणायचं असतं? इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. ही टर्म खूप महत्त्वाची आहे. हा फॉर्म्युला पण खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स येणार आहेत, म्हणजे क्वेश्चन येत असतील. बरोबर. आता आपण केबी डिफाईन करतो. ओके. त्याच्या अगोदर थोड्याशा कन्सेप्ट जरा क्लिअर पाहिजे. डेल्टा TB म्हणजे काय? इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. M म्हणजे मोलॅरिटी. KB म्हणजे काय? इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. इथंपर्यंत लिहून घ्या. मग आपण सेकंड पॉईंट या पार्टचा लिहून घेऊया. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. ओके, ठीक आहे. आता बघ, इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट याच्या डेफिनेशनवर CETला वगैरे क्वेश्चन येतेच, न्यूमरिकल्स पण येते JEE नीटला. इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट KB, इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट KB आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटला येणार आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता आपण काय शिकतोय? इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट KB. ओके. आता समोर लक्ष दे कसं असते. आपला डेल्टा TBचा फॉर्म्युला मिळाला आहे KB इंटू M. मग KBचा म्हणजे इब्लोस्कोपिक कॉन्स्टंटचा काय फॉर्म्युला मिळणार? डेल्टा TB अपॉन M. बरोबर. हा फॉर्म्युला मिळाला. याचं जर युनिट काढायचं झालं, युनिट ऑफ KB, तर काय येणार बघ? युनिट ऑफ डेल्टा TB अपॉन युनिट ऑफ मोलॅलिटी. काय असतं सांग डेल्टा TBचं युनिट?
केल्विन मायनस केल्विन, टेम्परेचरमधला फरक आहे ना, मग केल्विनमध्ये किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये घेतो आपण. कशामध्ये घेऊया? केल्विनमध्ये. केल्विन घेतला अपॉन मोलॅलिटीचं युनिट काय असतं? आठवा फर्स्ट लेक्चर. मोलॅलिटीचं युनिट काय? मोल पर के जी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन के जी. म्हणजेच काय? मोल पर के जी, मोल पर के जी. आता हे जर वर गेलं तर काय होणार सांग? के जीचं काय होणार? पर के जीचं के जी होणार, म्हणून युनिट होतं केल्विन के जी. मोल वर गेलं पर मोल, केल्विन के जी पर मोल. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. ओके. मोलॅलिटी इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट युनिट काय असतं? केल्विन के जी पर मोल. हे तुमचं सर्वांचा पाठ पाहिजे. आता आपण शिकणार आहे डेफिनेशन. काय शिकणार आहे? केबीची डेफिनेशन, कारण त्याच्यावर पण क्वेश्चन येतो. ओके. कसं आहे बघितलं आता. केबीचा फॉर्म्युला डेल्टा टीबी अपॉन एम व्हेन एम इज इक्वल टू 1 मोल पर के जी. व्हेन एम इज इक्वल टू 1 मोल पर के जी म्हणजे काय? मोलॅलिटीची जेव्हा व्हॅल्यू 1 असणार, मोलॅलिटी जेव्हा व्हॅल्यू 1 असणार तेव्हा डेल्टा टी बी अपॉन 1 काय आलं? फक्त डेल्टा टी बी. देन के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी. म्हणून के बीची डेफिनेशन काय केली जाते? इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइन्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट प्रोड्युस्ड फॉर 1 मोलॉल सोल्युशन. फॉर 1 मोलल सोल्युशन म्हणजेच मोलॅलिटी जेव्हा 1 असते, मोलॅलिटी जेव्हा 1 असते त्यावेळेला जे बॉइलिंग पॉईंट वाढतो म्हणजेच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट होतं त्यालाच काय म्हणायचं असतं? के बी म्हणायचं असतं. मग डेफिनेशन काय होते बघ? इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट, इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट is defined as बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. अर्थ एकच असतो. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट प्रोड्युस्ड फॉर मोलॅरिटी किती पाहिजे? 1 फॉर 1 मोलल सोल्युशन, 1 मोलल सोल्युशन. लक्षात. ह्याचा जर अर्थ सांगायचा झाला तर आपण काय सांगू शकतोय बघ. समज तू 1 kg सॉल्व्हंट घेतलायस. काय घेतलायस? 1 kg सॉल्व्हंट. 1 kg सॉल्व्हंट म्हणजे वॉटर. समज हा 1 kg सॉल्व्हंटमध्ये तू एकच मोल टाकला. काय टाकला? 1 मोल सोल्यूट टाकला. 1 मोल सोल्यूट याच्यामध्ये टाकला. बरोबर का? आता आपल्याला माहित आहे जेव्हा सोल्यूट एखाद्या सॉल्व्हंटमध्ये पडतो तेव्हा त्याचं वेपर प्रेशर कमी होतं आणि त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंट वाढतो. मग ह्याचा बॉइलिंग पॉईंट कितीनं वाढला? समज ह्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला डेल्टा टी बीनं. डेल्टा टी बी म्हणजे फरक ना, एवढ्यानं वाढला. तर हेच म्हणजे काय असतं? के बी असतं. हे कन्सेप्ट क्लिअरिटी तुम्हाला आवश्यक आहे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी. याची काय झालं बघ. जेव्हा 1 kg सॉल्व्हंटमध्ये 1 मोल टाकतो, जेव्हा 1 kg सॉल्व्हंटमध्ये 1 मोल टाकतो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन किती झालं? 1 मोल पर के जी. 1 मोल पर के जी. लक्षात. 1 मोल सोल्यूट 1 kg सॉल्व्हंटमध्ये टाकतो म्हणजेच 1 मोल पर के जी म्हणजेच 1 मोलल म्हणजेच काय? 1 मोलल सोल्युशन तयार झालं. त्या सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट वाढलेला असतो त्यालाच काय म्हणतो आपण? इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. इथं ही इब्लोस्कोपिक कॉन्स्टंटची पूर्णपणे कन्सेप्ट कव्हर झालेली आहे. हा पार्ट तुम्ही रिपीट बघा आणि हे जरा डोक्यातमध्ये क्लिअर झाली पाहिजे कन्सेप्ट, कारण ह्याच्यावर लॉजिकल क्वेश्चन येतात CETला, नीटला, JEEला. समजते. त्यामुळे हे कन्सेप्ट कळणं आवश्यक आहे केबीची. आणि हा जो कॉन्स्टंट असतो ना केबी, हा सॉल्व्हंटचा कॉन्स्टंट असतो. हे जरा महत्त्वाचं आहे. नीटला एकदा क्वेश्चन पण आलता याच्यावरती. व्हॅल्यू ऑफ के बी डिपेंड्स अपॉन सॉल्व्हंट. व्हॅल्यू ऑफ के बी डिपेंड्स अपॉन सॉल्व्हंट. डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्व्हंट म्हटलं तरी चालेल. म्हणजे सॉल्व्हंट कोणता आहे त्याच्यावर डिपेंड असतं. हा पुस्तकात पॉईंट नाही आहे पण हा महत्त्वाचा पॉईंट आहे.
ह्याच्यावरच क्वेश्चन सुटतात. व्हॅल्यू ऑफ KB डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे पाण्याचा KB, वॉटरचा KB फिक्स आहे, बेन्झिनचा KB फिक्स आहे, तो कधीही बदलू शकत नाही. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, एवढं लिहून घ्या, लिहून झालं की मला सांगा. ओके, मगाचा पार्ट तुमचा लिहून झाला असेल. आता आपण शिकणार आहे नेक्स्ट पॉईंट, मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम डेल्टा TB, म्हणजेच बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओके, आता कसं असते, ह्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट. हे पॉईंट क्लिअर केलेत मी RLVP मध्ये, तरी पण अजून एकदा सांगतो कारण हा तो फॉर्म्युला अजून एकदा येणार आहे. W1 म्हणजे काय, वेट ऑफ सॉल्व्हंट. W2 म्हणजे काय असणार सांग, वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट ह्या सगळ्या व्हॅल्यू ग्रॅममध्ये आहेत बरं का, ग्राममध्ये. ओके, त्यानंतर M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट कशामध्ये असतं, ग्राम पर मोलमध्ये असतं. एका मोलचं असतं पण ग्राममध्ये असतं, ग्राम पर मोल. ओके, त्यानंतर स्मॉल m म्हणजे मोलॅलिटी, हे आपल्याला माहीतच आहे. मोलॅलिटी युनिट काय असतं, मोल पर KG. जे सगळे टर्म येणार आहेत ना पुढे ते आम्ही सगळ्या इथं क्लिअर करतोय. अजून कोणती टर्म असते का इथं, डेल्टा TB म्हणजे डेल्टा TBचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय सांग, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढतो सोल्युशनचा मायनस सॉल्व्हंटचा. बरोबर का, याचा अर्थ काय, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, BP इलेव्हेशन, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. ओके, आता एवढ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. असं कसं असतंय बघा, आपल्याला माहीत आहे डेल्टा TB, आताच फॉर्म्युला लिहिला, जरा मोठं लिहितो. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. KB इंटू M आहे. आणि Mचा अर्थ काय असतो, जर तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला रिवाइज करून देतो. इथं Mचा फॉर्म्युला काय असतो आठवते का, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन KG. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन KG. मग मला सांग, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा काय फॉर्म्युला असतो, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट अपॉन W1 इन KG. बरोबर, मग हेच तू पुढं काय लिहू शकतोस, किंवा याची व्हॅल्यू इथं पुट करून नंतर केलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. काय येणार बघितलं मग, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू Mचा अर्थ काय लिहू शकतो, W2 अपॉन M2 खाली आलं. ह्या सगळ्या व्हॅल्यू ग्रॅममध्ये आहेत, पण W1 कशामध्ये, KGमध्ये. W1 कशामध्ये, KGमध्ये. बरोबर. आता बघ, आपण जे सोल्युशन बनवत असतो ना लॅबमध्ये, किंवा सोल्युशन आपण बादली सॉल्व्हंट घेत नसतो, बरोबर का, बिकरमध्ये घेत असतो. म्हणजे जे मास असतं ना, मास ते ग्रॅममध्ये असतं, किलोमध्ये नसतं. म्हणून तर आपण इथं W1 घेताना कशामध्ये म्हणले, ग्रॅममध्ये म्हणले. म्हणजे KGचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं पाहिजे, ग्रॅममध्ये केलं पाहिजे. KGचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करायसाठी काय केलं पाहिजे, 1000 डिवाइड केलं पाहिजे. ह्याला काय केलं पाहिजे, 1000 डिवाइड केलं पाहिजे. मी इकडे लिहितो. मग मला सांग, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू W2 अपॉन इथं काय M2 इंटू W1 आपल्याला KGमध्ये, फॉर्म्युल्यानुसार KGमध्ये येते, पण आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे, ग्रॅममध्ये. कारण की आपली वेट कशामध्ये असते, ग्रॅममध्ये असते. कारण की आपण सोल्युशनमध्ये ग्रॅममध्ये क्वांटिटी घेत असतो, ML मध्ये क्वांटिटी घेत असतो, लिटरमध्ये घेत नसतो, KGमध्ये घेत नसतो. कमी क्वांटिटीचे सोल्युशन असते. बरोबर. मग आता W1 आपण काय येणार, 1000. आता हे W1 कशामध्ये झालं, ग्रॅममध्ये झालं. म्हणजे आता सगळे कॅल्क्युलेशन कशामध्ये आहेत, ग्रॅममध्ये आहेत, जे की आपण पहिल्यांदा लिहिलेले आहेत. मग काय होणार बघ, हे 1000 कुठं जाणार, वर. मग काय आला फॉर्म्युला, KB इंटू 1000 W2 अपॉन
M2 इंटू W1 आणि इकडे काय डेल्टा TB. आता लक्ष दे कसा पॉईंट असतो. आपल्याला काढायचं आहे काय मोलार मास ऑफ सोल्यूट. आपल्याला काढायचं M2. काय काढायचं M2 मोलार मास. M2 इकडे येणार आणि हे तिकडे जाणार. मग काय होणार बघ फॉर्म्युला M2 इज इक्वल टू 1000 W2 अपॉन W1. मी ह्याला जरा सेपरेट लिहितो. हे KB आहे असं अपॉन डेल्टा TB खाली आलं म्हणजे BB एका साईडला. तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. लक्षात हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. ह्याच्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला टर्म माहीत पाहिजेत. M2 म्हणजे काय मोलार मास ऑफ सोल्यूट. 1000 म्हणजे नंबरच आहे तो. W2 म्हणजे काय वेट ऑफ सोल्यूट दिलेलं असतं. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्वंट पण ग्रॅममध्ये. हे पण ग्रॅममध्ये हे पण ग्रॅममध्ये लिहिले अगोदर बघ. सगळ्या क्वांटिटी कशामध्ये आहेत ग्रॅममध्ये आहेत. KB म्हणजे काय इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट आत्ताच झाला. युनिट काय असतं केल्विन kg पर मोल. डेल्टा TB म्हणजे काय डेल्टा TB म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. लक्षात हा अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. तुम्हाला जो क्वेश्चन येतो ना JEE नीटला CETला किंवा इव्हन बोर्डला सुद्धा तो या फॉर्म्युलावर येतो. म्हणजे तुम्हाला ह्या 4 क्वांटिटी दिलेल्या असतात आणि मोलार मास ऑफ सोल्यूट मोलार मास ऑफ अननोन सोल्यूट म्हणतात ते काढायचं असतं. आणि प्रत्येक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा हाच येतो असतो मोलार मास ऑफ अननोन सोल्यूट काढणं. ओके एवढं लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके सर्वांचं लिहून झालं असेल. अशा पद्धतीने तर पाठीमागच्या आणि ह्या लेक्चरमध्ये मिळून बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजेच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हा टॉपिक म्हणजे सब टॉपिक आहे पूर्णपणे कव्हर झालेला आहे. आपण न्यूमरिकल सेपरेट लेक्चरमध्येच कव्हर करणार आहे. RLVP रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे न्यूमरिकल्स, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचे न्यूमरिकल्स, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचे न्यूमरिकल्स, ऑस्मॉटिकचे न्यूमरिकल्स हे सेपरेट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आधी थेरी पार्ट क्लिअर करणार आहे. म्हणजे थेरी तरी आधी स्ट्रॉंग झाली पाहिजे. तुमचे फॉर्म्युले सगळे पार्ट पाहिजेत. आणि नंतर न्यूमरिकल चालू करताना सगळे फॉर्म्युले एकदा रिवाईज करायचे आणि मग न्यूमरिकल्स घ्यायचे. ठीक आहे इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला येताना त्याच्या अगोदर हे सगळं प्रिपेअर करून बसा. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग. बाय.